समस्या ह्या गेल्या 30 ते 35 वर्षापासून इथे आवासून उभ्या आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काहीच हालचाल इथलं स्थानिक प्रशासन ज्यांच्या हातात सत्ता गेले 30 ते 35 वर्ष जनतेने दिलेले होतोय। जनतेचे लाखो करोडो पैसे हे त्याच्यामध्ये वाया जात आहेत। त्याच्यामुळे हे सगळी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची होती आहे ती त्यांनी निभावली गेली पाहिजे। आणि म्हणून आता मला वाटतं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये जनतेने मतदान केलं त्याच पद्धतीने आता विधानसभेमध्ये सुद्धा आपण पहिलं पाहिलं जाईल जे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून आजपर्यंत कधी मांडले गेले नाहीत असे प्रश्न विधानसभेत मांडून ते मार्गी लावण्यात, कारण केंद्रामध्ये भाजपा महायुतीची सत्ता आहे। महाराष्ट्रात जर महायुती आणि भाजपची सत्ता आले तर मी सांगतो गेल्या 30 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो विकास येणाऱ्या 5 वर्षामध्ये याचा मोठा प्रश्न आहे। इथे प्रशस्त हॉस्पिटल नाहीये। प्रामुख्याने मी एक युवक आहे, मी ग्रॅज्युएशन माझंही कंप्लीट झालेलं आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, परंतु आज आपल्याला दुःख या गोष्टीचं आहे की नालासोपारा पश्चिमेला एकही लायब्ररी नाहीये। आता आपण उपस्थित आहोत नालासोपारा पश्चिमेला। विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतर 132 मध्ये महायुतीतर्फे राजन नाईक यांची उमेदवारी घोषित झाली आणि ग्राउंड लेवलवरचा प्रचार जो आहे तो नालासोपारामध्ये सुरू झालेला आहे आणि महायुतीतर्फे हा भव्य प्रचार जो आहे तो सुरू झालाय। खुद्द पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा हे आता प्रचारासाठी उतरलेले आहेत। जाणून घेऊया त्यांचं यावर काय म्हणणं आहे आणि कशा प्रकारे परिस्थितीचा आढावा घेतात। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आज वसईची आणि काय बदल आणणार आहात? ज्याप्रमाणे आपण बघितलं लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने जनतेने मला निवडून दिलेला आहे आणि गेल्या 4 महिन्यामध्ये मी वसई, विरार, नालासोपारा या भागामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तिथल्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्यापर्यंत जेवढा शक्य होईल तेवढा मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघतो की या वसई, विरार, नालासोपारा महानगरपालिकेच्या दरम्यान जे काय सोसायट्या आहेत, गल्लोगल्ली आम्ही फिरतोय, सोसायटीमध्ये फिरतोय, प्रचंड समस्या ह्या गेल्या 30 ते 35 वर्षापासून इथे आवासून उभ्या आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काहीच हालचाल इथलं स्थानिक प्रशासन ज्यांच्या हातात सत्ता गेले 30 ते 35 वर्ष जनतेने दिलेले त्या पूर्णपणे विश्वासाला पात्र ठरलेले नाहीत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, मीटरचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत। प्रत्येक सोसायटीमध्ये आपण बघतो की टँकरचा पुरवठा हा सातत्याने 8 ते 10 वर्षापासून होतोय। जनतेचे लाखो करोडो पैसे हे त्याच्यामध्ये वाया जात आहेत। त्याच्यामुळे हे सगळी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची होती आहे ती त्यांनी निभावली गेली पाहिजे। आणि म्हणून आता मला वाटतं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये जनतेने मतदान केलं त्याच पद्धतीने आता विधानसभेमध्ये सुद्धा जनतेला परिवर्तन हवं आहे आणि ते आम्ही बघतोय आणि आमच्या प्रचारादरम्यान प्रचंड असा विश्वास हा आम्हाला जनता दाखवते, देते आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटते की आता परिवर्तन होणार आणि आमचे जे इथे उमेदवार आहेत राजनप्पा नाईक हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला ठाम विश्वास आहे। सर, शेवटचा प्रश्न घेईन अगदी की गेल्या 35 वर्षापासून सत्ताधारी या ठिकाणी ठाम मांडून बसलेले आहेत, त्यांच्याकडून अद्यापही त्या लेवलची तयारी सुरू झालेली नाही आहे, तुम्ही सुरू केली एकदम ग्राउंड लेवलवरती। पहिली प्रायोरिटी काय असेल, असं काय काम म्हणजे 35 वर्षात झालं नाही आणि तुम्हाला करूनच दाखवायचं आहे? पहिली प्रायोरिटी अशी असेल की नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमची पहिली प्रायोरिटी असेल। इथले गटर, मीटर, वॉटर हे जे प्रश्न आहेत, अनधिकृत बांधकाम आहेत, फेरीवाले आहेत, जी प्रचंड वाहतूक कोंडी इथे होते, ईस्ट वेस्टला जोडणारा एकच पूल आहे आणि त्यामुळे साधारणतः 2 ते 3 तास इथल्या नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकत राहायला लागते। त्यामुळे अतिशय बेसिक समस्या आहेत। ह्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचे राजनप्पा नाईक निवडून आल्यानंतर निश्चित प्रयत्न करू आणि आम्हाला यश येईल असं मला ठाम विश्वास आहे। धन्यवाद। गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपारा परिसरामध्ये आपण सक्रिय आहात, परिस्थितीचा आढावा घेत आहात। गेल्या अनेक वर्षांपासून जी सत्ता आहे त्यामध्ये कुठेतरी बदल होत नाहीत, पण आता भाजपला संधी मिळाली आहे पुन्हा एकदा बदल घडवून आणण्याची। नालासोपारा परिसरामध्ये काय बदल हवेत असं तुम्हाला वाटतं? आपण बघू शकता की नालासोपारा आणि विरार या शहराला केवढ्या मोठ्या प्रकारे समस्याने वेळखा घातलेला आहे। आपले खासदार स्वतः आज लोकांमध्ये आहेत। आपण बघू शकता की खासदार हे अशा प्रकारे लोकांमध्ये मिसळत आहेत की जसे काय ते आपल्यामधले आहेत, आपले परिवार आहेत। जे आमदार गेले
30 वर्षापासून या ठिकाणी नालासोपारामध्ये वसईमध्ये आहेत, त्यांनी कधी जनतेमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. परंतु आज आपले खासदार निवडून आल्यापासून एकही 2 दिवसामागे 3 दिवसामागे रोज वसई आणि विरारमध्ये आहे. हेच परिवर्तन आहे आणि याच परिवर्तनाची नांदी पुढे होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये वसईमधली आणि नालासोपारा आणि विरारमधली नालासोपारा विधानसभेमध्ये नक्की आणि नक्की कमळ फुलणार आहे आणि ज्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी नक्की करणार आहे. आज तुम्ही इतक्या सोसायट्या फिरला आहात, सगळ्यात जास्त कोणता प्रश्न तुम्हाला उद्भवला की नागरिकांना ह्याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय? नागरिकांना सर्वात मोठा प्रश्न जर आपण बघितला तर या ठिकाणी फ्लायओव्हरचा मोठा प्रश्न आहे. ईस्ट वेस्टला जाण्यासाठी माणसाला 1.5 ते 2 तास लागतात आहेत. त्याचबरोबर आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. इथे प्रशस्त हॉस्पिटल नाही आहे. प्रामुख्याने मी एक युवक आहे, मी ग्रॅज्युएशन माझंही कंप्लीट झालेलं आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. परंतु आज आपल्याला दुःख या गोष्टीचं आहे की नालासोपारा पश्चिमेला एकही लायब्ररी नाही आहे जी 24 तास लोकांसाठी मुलांसाठी उपलब्ध राहील आपला अभ्यास करण्यासाठी. इथे UPSCच्या अनेक विद्यार्थी आहेत जे या सगळ्याचा अभ्यास करतायत, पण आपण एवढं आपलं दुर्दैव आहे की आपल्याकडे एक प्रशस्त लायब्ररी सुद्धा या बाजूला नाही. अशा अनेक समस्या आपल्याकडे आहेत. धन्यवाद सर. आणखी एक प्रश्न एकच विचारेन की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा महायुतीची सत्ता जर नालासोपारामध्ये येतेच तर युवांचं झालं, पण त्याचसोबत असे अनेक प्रश्न आहेत. पॉल्युशनचा मुद्दा झाला, विविध मुद्दे झाले, पण त्याच्यामध्ये कसा बदल तुम्ही आणणार? आमचा आमदार ज्या वेळेला निवडून येईल त्यावेळेला सर्वप्रथम ज्या लोकांच्या गरजा आहेत, ज्या बेसिक नेसेसरी, ज्या प्रायोरिटीज आहेत, त्या प्रायोरिटीजला आपण पहिलं पाहिलं जाईल. जे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून आजपर्यंत कधी मांडले गेले नाहीत असे प्रश्न विधानसभेत मांडून ते मार्गी लावण्यात. कारण केंद्रामध्ये भाजपा महायुतीची सत्ता आहे. महाराष्ट्रात जर महायुती आणि भाजपची सत्ता आले तर मी सांगतो गेल्या 30 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो विकास येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्या इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि आपणच एक प्रेस रिपोर्टर म्हणून नक्की या गोष्टीची दखल घ्याल. धन्यवाद सर. तर आपण पाहिलं की खासदार स्वतः गाडीवर म्हणजे बाईकवर उतरून आता जे आहे ते ग्राउंड लेवलवरती प्रचार सुरू केलेला आहे. महायुतीने त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळेस परिवर्तन आणणारच असा कुठेतरी एक ठाम विश्वास घेऊन जे आहे 132 मध्ये राजन नाईक उतरलेले आहेत, त्यांच्यासोबत जे आहे ते शेकडो कार्यकर्ते उतरलेले आहेत. आणि आपण ऐकलं कशा प्रकारे 35 वर्षांची जी सत्ता आहे ती मोडून काढण्यासाठी आणि एक बदल आणि परिवर्तन म्हणून आणण्यासाठी आणि विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडले गेले पाहिजेत, लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी तयारी जी आहे ती जोरदार प्रमाणावर आता सुरू झालेली आहे. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी कशा प्रकारे महायुती समोर उभी राहते. धन्यवाद.